KYC करून सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही, मग काय केलं पाहिजे? लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही 3,000 रुपये मिळणार असल्याची जी काही माहिती समोर आलेली आहे, तर अनेक पोर्टलवरून बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्याला आज किंवा उद्या 3,000 रुपये जमा होणार. मात्र ते कसे होणार, कुठल्या पद्धतीने होणार किंवा नेमके याबाबतचे शासनाचे आदेश काय, तर याबाबतची माहिती पुढच्या आपण एका मिनिटामध्ये घेणार आहोत. तेव्हा चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणीची जी काही वाताहत सुरू आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि आता मे महिना सुरू झालेला आहे. काल कामगार दिवस साजरा झाला आणि महाराष्ट्र दिवस सुद्धा 1 मे सार्वत्रिकपणे साजरा झालेला आहे. शासकीय कार्यक्रम या निमित्ताने पार पडलेले आहेत. मात्र यामध्ये सरकारकडून कुठलीही अधिकृत अशी घोषणा लाडक्या बहिणीच्या संदर्भात जबाबदार मंत्री असतील किंवा शासनाचे प्रतिनिधी असतील यांनी केलेले नाही. सरकारचे जे काही समाज माध्यम हँडल आहेत किंवा पोर्टल आहेत, तर त्याच्यावरही अशा कुठल्या अपडेट अद्यापपर्यंत आलेल्या नाहीत किंवा कुठलंही परिपत्रक आलेलं नाही. तरी सुद्धा बरेच असे दावे केले जातात की लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 रुपये जमा झाले, एकत्रित जमा झाले, हे असं झालं तसं झालं. तर ह्या बातम्या आमच्या माहितीनुसार ह्या निराधार असल्याचं स्पष्ट होतं. दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणीला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणं अजून प्रलंबित आहे, तर तो नेमका कधी वाटप होणार आणि कुठल्या तारखेपासून सुरू होणार याबाबतची जी काही माहिती समोर येते आहे, तर त्यानुसार लाडक्या बहिणीला जवळपास 17व्या हप्त्यापासून, की ज्या वेळेस सप्टेंबरमध्ये सरकारने पहिल्यांदा KYC करण्याबाबत घोषणा केली होती, तर तेव्हापासून ही दिवाळीपासून वाताहत सुरू झालेली आहे. काही बहिणींना पैसे येतात, काहींना येत नाहीत, काहींची नावं वगळली गेली आहेत किंवा वगळली नसली तरी त्यांना त्याबाबतची माहिती नाही. नेमकं काय करावं, कुठं माहिती विचारावी याबाबत या बहिणींना काहीच माहिती नाही. एकतर ह्या सगळ्याच बहिणी गावखेड्यातील आहेत, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही, या तांत्रिक बाबी कळत नाहीत. आणि एखादा थोडाफार शिकलेला माणूस त्याला जे सांगेल किंवा शेतामध्ये चर्चा होते की तुम्ही KYC करा, बँकेत जा, हे करा, त्यानुसार त्या लाडक्या बहिणी त्या गोष्टीचं अनुकरण करत असतात किंवा त्याला फॉलो करत असतात. की जसं दुःखानं संकटानं कावलेला माणूस कोणीतरी सांगते त्याला वाऱ्या कर, वलांडे कर, उपवास कर, हे व्रत कर, ते व्रत कर, त्याला माहित असतं की याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही, पण त्याची एक भाबडी अशी असते. तशी गत या लाडक्या बहिणीची झालेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे तुम्ही. दुसरीकडे लाडक्या बहिणींना, बऱ्याच बहिणींना जे काही पैसे आलेले नाहीत, तर त्यांचे हप्ते का आणि कशामुळे रोखले गेलेले आहेत, तर त्याबाबत आपण सरकारला मेलद्वारे विचारणा केली पाहिजे. किंवा जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर त्या ठिकाणी अर्जाचा नमुना आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तर त्याची एक प्रिंट आउट काढून त्याची ओसी घेऊन तुम्ही त्या कार्यालयामध्ये, पंचायत समितीमध्ये तो दिला पाहिजे किंवा तहसीलदाराकडे तशी मागणी केली पाहिजे किंवा माहिती अधिकारामध्ये तसं विचारलं पाहिजे की माझे अनुदान कशामुळे, कुठल्या कारणामुळे थांबवलं गेलेलं आहे. जर सरकार म्हणत असेल की तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, तर मग सरकारला आपण पुन्हा विचारलं पाहिजे की मला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर दे. मला बरा तुम्हाला सरकारला साक्षात्कार जर झाला असेल की आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, कारण कुठल्या कारणामुळे या बहिणीचे पैसे रोखण्यात आलेले आहेत किंवा थांबवण्यात आलेले आहेत, हे सरकारनं त्यांना, लाभार्थ्यांना कळवलं पाहिजे. आणि तसा घटनादत्त अधिकार प्रत्येक लाभार्थ्याचा आहे, मात्र सरकार तसं काही करत नाही. तर असो, या लाडक्या बहिणीच्या संदर्भात जो काही मार्च आणि एप्रिलचा हप्ता येणं प्रलंबित आहे, तर तो एकतर 1,500 रुपये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अजूनही वित्त विभागाकडून तशी परमिशन मिळालेली नाही किंवा तसं कुठलंही प्रसिद्धी पत्रक आलेलं नाही. किंवा दोन्ही हप्ते, मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये या मे महिन्यामध्ये जशी सरकारकडे पैशाची तरतूद होईल तर तसे जमा करण्यात येतील. कदाचित मे महिन्याचा दुसरा आठवडा सुद्धा लोटला जाऊ शकतो किंवा अजून हे जर लांबणीवर पडलं तर दुसरीकडे हा मे महिना सुद्धा संपून जाऊ शकतो. मात्र सध्या तरी लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली असल्याच्या ज्या काही बातम्या येत आहेत किंवा अफवा येत आहेत, तर त्या सगळ्या निराधार असल्याचं कळते. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.